28 मे 2025 पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात विषारी हातभट्टी दारूमुळं तब्बल 25पेक्षा अधिक जणांचा जीव गेला. मात्र काही रुग्णांवरती वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये सुद्धा अनेक रुग्णांवरती उपचार सुरू होते. आज त्यातील काही रुग्णांना डिस्चार्ज मिळतोय. माझ्यासोबत तेच रुग्ण आहेत जे या विषारी दारूच्या जो काही घटनाक्रम घडला होता त्याला हे बळी पडले होते आणि त्यातून त्यांची आता सुखरूप सुटका देखील होती. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील डॉक्टरांनी अथक परिश्रम करत त्यांची काळजी घेतली आणि ते आज या घटनेतून बचावले आहेत. माझ्यासोबत त्याच घटनेत जे बळी पडले होते ते रुग्ण आहेत. बाबा, काय सांगाल, तुम्ही आज 10 दिवसांचे उपचार घेतल्यानंतर सुखरूप घरी परतणार आहात. कशा प्रकारे डॉक्टरांनी काळजी घेतली होती तुमची? सर, डॉक्टरने काळजी घेतली म्हणून मी वाचलो नाही. तो आम्ही विचारत होतो आम्हीच जाणार आहे म्हणून. सरने आम्हाला लय रात दिवस आम्हाला लय भेटले. त्या दिवशी काय घडलं होतं? तुमची 2 मुलं सुद्धा त्या घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झालाय. ते पहिले ते कामावरून सुटलं ते बाजूचा त्याचा धंदा होतो. इथे असा ऑफिसवरून सुटला तिथे त्याच्या हातानं पियाची जरूरत आहे. आज किती वर्षापासून पित होतं ते, पण असं कधी घडलं नव्हतं. हे अचानकच आता घडले. तुमच्या समोर त्यांचा मृत्यू झाला, तुम्ही त्यांना पाहिलं सुद्धा. दारूमुळे हे सगळं होतं, तरी तुम्ही ते दारू प्याला त्या दिवशी. सर, काय करतो आता? सोन्यासारखे 2 मुलं गेल्यावर काय करतो बाई? म्हातारा माणूस राहून काय करतो? त्या टेन्शनमुळे मी पिऊन टाकले. काय करू? तुमच्या वन आहे 38 वर्षाचा 40 वर्षाचा मुलं 2 गेले. आता मला 65 वर्षाचा राहून तर काय करू? उपयोग काय माझा? आणि आता हिंमत नाही हारत. हा 4 नातू आहे. आता हिंमत करतोय की यांना मुलाला तर नाही केलं बरं, आता मी करून दाखवू यांना काय तर काय ना काय. एवढी म्हणजे तर डॉक्टरांनी तर त्यांचं काम केलं, तुमची एवढी काळजी घेतली. 10 दिवस रात्र तुमच्यासाठी ते झटून होते. आता तुम्ही काय ठरवलंय, काय करायचं बोल? आता नक्की ठरवलं सर. आता पिणारा ना तो पिऊ द्यायचे, पिला तर त्याला हाणायचे, नाही तर इथे पिऊ नको येते. बस एवढं नक्की ठरलं आहे. आता तुम्ही ठाम राहणार? आता पण राहणार. अजून माझं नक्की ठरलंय. आता ह्याच्या पुढे आपण ना दुसऱ्याला पिऊ द्यायची ना आपण स्वतः प्यायची. ही माझा निर्णय आहे. अजून 2 रुग्ण आपल्या सोबत आहेत याच घटनेमधले. दादा, बरे आहे ना तब्येत आता? हो, कशी काळजी घेत होते डॉक्टर? खूप जास्त काळजी घेत होते. आमची दिवस रात्र काळजी घेत होते. 5-5 मिनिटाला यायचे. काय कसं आहे, बरं आहे का, काय लागते, काय नाही, काय अडचण आहे का, काय दुखतंय का, काय दिसतंय समोरचं क्लिअर, सर्व ते विचारत होते. त्यामुळं वाचवलं आम्ही. किती रुपयाची हातभट्टी होती ती? काय 30 रुपये 50 रुपये एवढ्याची भेटायची. मग तुमच्या किती पाहिजे तुम्हाला, मग तुझ्याकडे जसे असेल पैसे तसे प्यायचे लोक. आता केवढ्यात पडली 30 रुपयाची हातभट्टी? मग काय आता कोणाला माहिती होतं असं होणार आहे? ह्याच्या पुढे नाही आता पेनवर. काय त्रास जाणवत होता तुम्हाला? दम लागत होता. समोरचं काहीच दिसत नव्हतं. पांढरं नुसतं दिसायचं आणि उलटे होत होते. डायरेक्ट घरी नाही तर आलो वायसीएमला. किती तारखेला पिली होती तुम्ही? 28 तारखेला घटना घडली, त्या दिवशी पिली होती का दुसऱ्या दिवशी पिली होती? 25-26 तारखेला. अच्छा, 26ला पिलो. 26. घरी कोण कोण असतं? घरी आहे आते, भाऊ आहे, मामा आहे. काय काम करता तुम्ही? शिफ्टिंग घर शिफ्टिंग कर. अच्छा. आता काय, आता एवढी सगळी घटना घडली डोळ्यासमोर तुमचे उदाहरण. तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना सुद्धा अनेकांनी तुम्हाला सांगितलं की बाबा अशी घटना घडली तुमच्या परिसरामध्ये, तर तुम्ही सुद्धा दारू पिली होती. आता काय ठरवलं पुढं, काय करायचं? आता काय पिंजनंतर प्यायचं नाही, आपलं व्यवस्थित राहायचं, काम धंदे करून. दारू तर ह्याच्या पुढं कधीच प्यायची नाही.
दारू पिणाऱ्या संगत बी बोलणार नाही आता. बस जे पेत असेल त्यांना सांगणार आम्हाला त्रास झाला असा असा, मरता मरता वाचले, नका पिऊ बाबा. ऐकले तर ठीक आहे, नाही तर मग आपलं आपलं बघतील. तर महाराष्ट्रामध्ये अनेक तरुण आहेत जे अजूनही दारू पितात, त्यांच्या पुढे काही दुसरा पर्याय नसतो. त्यांना काय सांग, आता हे उदाहरण आपल्यासमोर, यापूर्वी सुद्धा महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडल्या, दारूमुळे अनेक नागरिकांचा हाकण्यात बळी गेलाय. तुम्ही त्या घटनेतून थोडक्यात बचावलं, त्या नागरिकांना, त्या तरुणांना काय सांगाल जे अजूनही दारूच्या आहारी गेले? काय दारू पिऊ नका, लय त्रास होतो, लय म्हणजे लय भयंकर त्रास होतो. एक तर उपचाराच्या टाइमला असं वाटतं मारून तरी टाका, नाही तर असं वाटतं की बरं तरी व्हायला पाहिजे. नाही, काहीच कळत नाही. नाही तर बोलतं दारू पिऊ नका, हातबट्टी तर पिऊच नका, कुठलीच दारू पिऊ नका. दादा मित्र राहिला नाही आता आधार द्यायला, कोण सोबतच कोण नाही. आहे? दोन्ही आई, मित्र या घटनेमध्ये. दोन्ही मित्र आई आहे, पण जे मी 3 भाऊ मानतो ते तर आहे, ते जे जीवाचे भाऊ जे मानतो मी त्यांना, ते तर फक्त एवढंच म्हणतात मला दारू नको पिऊ, दारू नको पिऊ. आता ते तर भाऊ आहे, फक्त एवढं म्हणतात ते. आता ते माझ्या मर्जीवर आहे की पिऊ का नको पिऊ. ते पण पिणार तर नाही दारू, आणि जे पितात त्यांना पण म्हणा हातभट्टी पिऊ नका, कुठली दारू पिऊ नका. मी गाडीमध्ये जे शेंगदाणे वाटाणे विकतो, गाडीमध्ये जे धंदा करतो, तेच आपला धंदा करा, सकाळ बसणं, संध्याकाळी येईन आपलं जेवणार, गपचूप झोपणार, परत आपलं सकाळी जे ते रुटीन येते आपली रुटीन ठेवणार, परत औषध दारूला हात लावणार नाही. पेलो तरी नाही पिणार, मन तरी झालं तर समजा दारू प्यायची, जेव्हा आपलं गपचूप एखादा राईस प्लेट खाईन, आता आपलं गन्याचं ज्यूस बीस काहीतरी पिऊन आपलं गपचूप असं गन्याचा ज्यूस पकडून असं विचार करणार मी दारू पितोय, गन्याचा ज्यूस पिऊन आपलं गपचूप बसणार. तेच म्हणजे दारूपेक्षा ऊसाचा रस परवडला. उसाचा रस ते 50 काय 100 रुपये जाऊ द्या, ते दारू चांगली, गन्याचा ज्यूस पिल्याला ते पोटात तरी जाईल. दारू पिल्यावर असं वाटतं की विष पितोय असं समजून चालणार आता. बस त्या दिवशी काय घडलं होतं? सकाळी उठलो, मला काही दिसतच नव्हतं, म्हणजे थोडं थोडं दिसत होतं. पुलाखाली गेलो, पुलाखाली मित्राला म्हणलो मला काही दिसत नाही, त्यांना वाटलं मस्करी. जेव्हा माझे डोळे अख्खे बंद व्हायला लागले, मग तिथले जे आजूबाजूवाले सगळे जमा झाले, आणि जे माझी आई कोणापाशी जाती कामाला, मग त्याचे पैसे असते ते लोक आले. एक म्हणजे ताई करून त्यांनी ॲम्ब्युलन्सला फोन केला, ॲम्ब्युलन्स येत नव्हते म्हणून ते रिक्षावाल्याने डायरेक्ट जे मित्र लोक आहेत त्यांनी बसवलं, डायरेक्ट आले. म्हणजे माझे जे भाऊ लोक आहे, म्हणजे मी भाऊ मानतो, तो आला पटापट आला, विचारलं, बघितलं मला, मग तो बोला बरं आहे का, बरोबर म्हणलो. तो पण बिचारा रात्री रोज 12-12:30 यायचं, बघायचा काय पाहिजे काय नाही पाहिजे, बरं आहे का. डॉक्टरला विचारलं, लक्ष द्या. डॉक्टर लोकांनी पण लय सरकार केलं. तसं असं ते सोने सर टीमनी लय मदत केली, म्हणजे 5-10 मिनिटात यायचे, विचारायचे, मॅडम लोक यायचे, विचारायचे बरं आहे का जितू, बरं आहे का, म्हणजे हा बरं आहे. त्यांच्यामुळे तर वाचलोय, मित्र आणि डॉक्टरमुळे वाचलोय. आता पण मी नसलो असतो. 99% असं वाटतच होतं मी वरती चाललोय, पण डॉक्टर आणि मित्रमुळे वाचलोय. यांचे मला रिक्षामध्ये जे टाकून मित्र आले ते खरं त्यांचं लय कृपा आहे. 2-3 जण मित्र आहे, त्यांनी आणलं मला. ते त्यांचं लय भारी आहे ते लोक मित्र. ते पण आपल्या भावानीचे लहानपणीचे मित्र आहे, लहानपणी आम्ही संघ आहे. त्यांनी आणलं, बस झालं. ते आणले, पटापट आणलं, 5 मिनिटात वायसमला पाठवलं, लगेच डॉक्टरने लगेच उपचार चालू केलं, लगेच बरं झालं मी अख्खं. आता मला काय वाटत नाही, सगळं दिसतंय. बरं मी कधी औषध दारूला हात तर लावणारच नाही. आपलं कामधंदा आपलं बघणार, शेंगदाणे वाटेने विकणार, आपलं गपचूप कमाई करणार, कुठेतरी सेव्हिंग करून टाकणार, डायरेक्ट पैसे जमा करून टाकणार, बाकी दारूला हात लावणार नाही. आपण पाहिलं या विषारी दारू प्रकरणामध्ये कोणाचा पती गेलाय, कोणाचा मुलगा आणि कोणाचा मित्र आणि भाऊ सुद्धा गेला. आता या तिघांनी तर निर्धार केलाय की ते पुढील काळामध्ये दारूला हात लावणार नाही आणि जो दारू पिल त्याला दारू पिण्यापासून परावृत्त करणार. आता यांनी तर निर्धार केला, त्यामुळे तुम्ही सुद्धा दारूला हात लावू नका आणि आपल्या परिवाराची काळजीपोटी दारू पिणं टाळा, हेच महत्त्वाचं म्हणावं लागेल. सूरज कसबे, NDTV मराठी, पुणे.